महाराष्ट्रामध्ये जेव्हा शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली भरडला जात होता, आजही काही प्रमाणात तो आहे, नाही अशातलं माझं म्हणणं नाहीये. पण तेव्हा देता की जाता ह्या एका माध्यमातून शिवसेनेनी राज्यभर शेतकऱ्यांचे मेळावे घेतले होते आणि शेतकरी हा कर्जमुक्त झालाच पाहिजे ही मागणी लावून धरली होती. तेव्हा माझ्यावरती टीका झाली होती, हा पडला शहरी बाबू, याला काय कळतंय शेतीतलं, याला रताळ कुठे लागतंय, हे कुठे लागतंय. ठीक आहे, मी मनापासून काम करतो. त्याही वेळेला मी असं म्हटलं होतं की मला शेतीतलं काही कळत नाही आणि शेतीतलं काही कळून घ्यायची मला गरज नाही, पण मला शेतकऱ्याचे अश्रू कळतात आणि ते अश्रू पुसायचे कसे हे माझं फार मोठं एक स्वप्न होतं. आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती मी विराजमान झालेलो आहे आणि मी बसल्यानंतर रात गई बात गई हे माझ्याकडनं होणार नाही. जे काय मी बोललो होतो, जे स्वप्न मी काय पाहिलं होतं, हे स्वप्न माझ्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी बघितलं होतं. आणि ते स्वप्न डोळ्यात साठवल्यानंतर आज कांद्याचा विषय, कांदा डोळ्यात पाणी आणतो. तो कधी शेतकऱ्याच्या आणतो, कधी सरकारच्या आणतो, कधी ग्राहकांच्या आणतो. पण हे किती दिवस चालू ठेवणार? आपलं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्याला कर्जमुक्त करणारच बोलून थांबलो नाही, तर शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं केलं. प्रश्न असा येतो की एकदा कर्जमुक्त केल्यानंतर पुढचा सीझन येतो, पुढचा सीझन आल्यानंतर त्याचा पुढचा सीझन येतो. हे सरांकदा हे असं चालू राहतं आणि शेतकरी माझा हा परावलंबी राहतो. आज सुधा नाफेड के संजीव कुमार जी आप आए हो, साथ में जुड़ गए हो, मैं आपको धन्यवाद देना चाहता हूं। और साथ ही साथ जो बात आपने कही कि नाफेड को भी 62 ईयर्स, तो आपको मैं बधाई देना चाहता हूं, बधाई देना चाहता हूं। और चलो अब शुरुआत तो हुई है। एक जो बात आपने कही बिझनेस पार्टनरशिप, हे फार महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं आहे. कारण असा कोणताही व्यवसाय नाही की जो पुढे काही नसताना अंधारामध्ये उडी मारतो आणि तो माझा शेतकरी आहे. त्याच्यासमोर काही नसतं. उद्या मी आज कांदा लावतोय, हा या कांद्याला उद्या काय भाव मिळणार आहे, मार्केट मिळणार आहे की नाही. मग त्याला कधीतरी तुटवडा निर्माण होतो, कांद्याचा भाव वाढतो, कधी कधी अमाप पीक येतं आणि हा कांदा जो शेतकरी अक्षरशः दिवस रात्र मरून मेहनत करून प्रसंगी सर्व काही गहाण टाकून मेहनत करून हा कांदा पिकवतो, तो कांदा जेवढं जो काही तो उत्पादन खर्च आहे, तो उत्पादन खर्च सुद्धा त्याला मार्केटमध्ये नेऊन कांदा विकला तरी तो मिळत नाही. आणि मग अशा वेळेला हा कांदा त्याला रस्त्यावरती फेकावा लागतो. फार वाईट वाटतं. मग त्यावेळेला तो कांदा, रस्त्यावर ओतलेला कांदा सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणतो की अरे काय ही परिस्थिती, काय ह्यांची चूक आहे, काय ह्यांचा गुन्हा आहे, ह्याचं काय चुकलं. आणि अशा वेळेला नेमकं हाच एक महत्वाचा मुद्दा आहे, ज्याला आपण बिझनेस म्हणतो. ते इतरत्र असं कोणताही उद्योगधंदा नाही, असा कोणताही एखादा उद्योगपती नाही की जो मार्केट रिसर्च करून आपलं प्रोडक्शन करत नाही. संपूर्ण मार्केट रिसर्च करतो. पुढच्या वर्षी कोणत्या उत्पादनाला, आपल्या उत्पादनाला मार्केट मिळणार आहे की नाही, किती प्रमाणात मिळणार आहे, किती प्रमाणात त्याचं उत्पादन केलं पाहिजे, दर्जा काय असणार. दर्जा हा एक फार महत्वाचा भाग आहे. आता एक गोष्ट फक्त आपल्या सगळ्यांच्या चर्चेमध्ये राहून गेली, ती म्हणजे जर काही ह्याला आपण एक उद्योग म्हणून बघत असू, तर ह्याचा माझ्या प्रोडक्टचा म्हणजे कांद्याचा दर्जा काय असणार. तर संजीव कुमार जी, ये भी बात आपको देखनी होगी की आपल्याला जो कांदा पाहिजे त्या कांद्याचा दर्जा काय असायला पाहिजे. शेतकऱ्याला त्याचंही मार्गदर्शन झालं पाहिजे, ती रोपं त्याला दिली गेली पाहिजेत की जे विकेल ते पिकेल. म्हणजे मी उलट म्हणतोय, जे पिकेल ते विकेल नाही, पिकल्यानंतर विकतच असं नाहीये, पण जे विकलं जाणार असेल तेच मी पिकवणार. म्हणजेच त्याचा दर्जा आणि त्याचं एकूण साधारणतः मला किती प्रमाणात पाहिजे, कांदा सुद्धा जेवढा पाहिजे तेवढाच पिकला गेला पाहिजे आणि त्या दर्जाचाच पिकला गेला पाहिजे. पण होतं काय की अनेकदा पीक आल्यानंतर शेतकऱ्याची जमीन तर जेमतेम असते आणि मग त्याला कांदा साठवायचा कुठे हा प्रॉब्लेम असतो. अनेक ठिकाणी आता जसा कांदा आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, हे आहे, ते आहे, बटाटा आहे, निघतं कापूस आहे. मधल्या काळात तर मी अशा काही बातम्या पाहिल्या होत्या की परिस्थिती एवढी बिकट होती, खास करून मराठवाड्यात, की कापूस घ्या आणि जिलबी द्या. हे मी कदाचित जिलबी द्या हे एक उदाहरण झालं. जिलबीच असेल असं नाहीये, कारण तसा माझा शेतकरी जिलबी खाणार आहे अशातला भाग मी म्हणत नाहीये. पण त्याच्याकडे एखादी गोष्ट खरेदी करायला सुद्धा पैसा नव्हता. कापूस साठवायला पैसा नसतो, कांदा साठवायला गोडाऊन नसतं, कांदा साठवायला गोडाऊन नसतं. मग आपण ज्याला हरित क्रांती म्हणतो, त्या हरित क्रांतीत नेमकं केलंय काय आपण. शेतकरी जर का स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नसेल तर मग ही हरित क्रांती गेली कुठे, कोणी केली, कोणासाठी केली, त्याचं फळ काय मिळालं.
तर त्याच्यासाठी म्हणून गेले काही महिने जे माझं काम चालू आहे आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की आपले कृषी मंत्री दादा भुसे सुद्धा आणि त्यांचं संपूर्ण खातं हे अक्षरशः या योजनेच्या पाठी वेड्यासारखे लागलेले आहेत. माझा शेतकरी जो सोनं पिकवतो पण त्या सोन्याचा भाव मिळतो का? हे सोनं कधीतरी त्याला सोन्याचा भाव मिळत असेल पण अनेकदा हे सोनं मातीमोल होतं. म्हणजे अमाप पीक येतं त्याला भाव मिळत नाही, रस्त्यावरती ओतलं जातं. अनेकदा असं होतं जसं आता काही ठिकाणी झालेलं आहे. मी माझ्या आत्ताच्या बैठकीत सुद्धा माझ्यासमोर हा प्रश्न आला. अतिवृष्टी हा एक भाग झाला, पूर हा एक भाग झाला, दुष्काळ हा दुसरा मुद्दा झाला. पण अतिवृष्टी नाही, सतत पाऊस पडतोय आणि शेतामध्ये पाणी होतंय. काय करणार तुम्ही? तर ह्या सगळ्या अडीअडचणीतून जर आपल्याला शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर मला असं वाटतं शेतकरी जो असंघटित आहे तो संघटित झाला पाहिजे. आणि मग जसं आता आपण काही कंपन्यांचा उल्लेख केला तशा अनेक कंपन्या किंवा काही कंपन्या ज्या विभागवार स्थापन झाल्या पाहिजेत आणि ज्याला आपण गटशेती म्हणतो तशा पद्धतीने शेती ही याच्या पुढे झाली पाहिजे. नाफेडची साथ ही पाहिजेच, सरकारची साथ तर आहेच. ही दोघही जर का आणि जसं आता उद्योग आणि कृषी या दोन्ही खात्याने जर हातात हात घालून काम केलं आणि जे पीक शेतकरी पिकवतोय त्या शेतकऱ्याच्या पिकाला जर आपण बाजारपेठ मिळवून दिली, कारण नाहीतर काय होतंय की शेतकरी तो पिकवतोय जायचं कुठे तेच त्याला कळत नाही. गावच्या बाजारपेठेत गेला आणि त्या गावच्या बाजारपेठेत त्याला भावच मिळाला नाही तर त्यांनी करायचं काय? तर त्याला हमी भाव नाही, मला आता हमी भावावरती समाधान नाही, त्याला हमखास भाव मिळाला पाहिजे. हमखास भाव म्हणजे नाफेडचं जे काम असतं की स्टॅबिलायझेशन, जसं मला वाटतं दादा भुसेने सांगितलं, म्हणजे जो कभी कभी ऊपर नीचे की बात होती, अब नीचे नहीं जाना है, हमें ऊपर ही जाना है. जास्तीत जास्त भाव माझ्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. कारण शेतकऱ्याचे कष्ट, मी काल परवाकडे सुद्धा असं म्हटलं होतं, कशाला आज सकाळी सुद्धा मीरा भाईंदरच्या पोलीस स्टेशनचं लोकार्पण झालं. मीरा भाईंदर आपल्या इकडे मुंबईच्या बाजूला आहे आणि त्या पोलीस स्टेशनचं लोकार्पण करताना मी असं म्हटलं होतं की करोनामध्ये आपण सगळेजण काय म्हणतोय, वर्क फ्रॉम होम, जास्तीत जास्त काम हे तुम्ही घरी बसून करा. शेतकरी करू शकतो घरी बसून काम, पोलीस करू शकतो घरी बसून काम. समजा उद्या ठरवलं शेतकऱ्यांनी, अरे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वर्क फ्रॉम होम, मी घरी बसणार, कोण नांगर फिरवणार, कोण तिकडे पिकाला पाणी देणार, कोण कापणी करणार, कोण पेरणी करणार? तर शेतकरी हा कोणतीही सुट्टी घेऊ शकत नाही, शेतकरी कधीही वर्क फ्रॉम होम करू शकत नाही. त्याला असेल त्या मोसमाला तोंड देऊन त्याला मेहनत करावीच लागते आणि मेहनत करून स्वतःपुरती नाही, स्वतःसाठी ठीक आहे पण त्याला जगाला दोन घास पुरवायचे असतात. तर असा हा आपला अन्नदाता शेतकरी. मी जे म्हणतात ना अन्नदाता सुखी भव, तर मी म्हणतो अन्नदाता हा देव भव, देव आहे हा अन्नदाता. आणि ह्या देवासाठी आपण जर का काही काम करणार नसू, सरकार त्याच्या पाठी उभं राहणार नसेल तर मला असं वाटतं या आमच्या खुर्च्या आणि मान मरातब हे फुकटचे. आणि म्हणून या निमित्ताने मी ह्या कांदा साठवणूक जी तुम्ही आता ही सुरू केलेली आहेत, ही गोडाऊन्स ही आज सहा ठिकाणी आपण सुरू करतोय. मला ठिकठिकाणी राज्यभर ज्या ज्या पिकासाठी आवश्यक असेल त्या त्या पिकासाठी गोडाऊन्स आणि जर का काही ठिकाणी कोल्ड स्टोरेजची जर का गरज असेल त्याची सुद्धा उभारणी ही लवकरात लवकर येत्या काळात ही केली गेलीच पाहिजे. हे माझा आग्रह म्हणा, माझे निर्देश म्हणा किंवा काही म्हणा, माझं शेतकऱ्याचं प्रेम म्हणा हे आहे. आणि मला खात्री आहे की हे आपलं सरकार, आपल्या आशीर्वादाने आलेलं सरकार शेतकऱ्याच्या पाठी, शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढून स्वतःच्या पायावरती ठामपणे उभं करून एक त्याच्या आयुष्यात समाधानाचे क्षण आणल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं या निमित्ताने मी आपल्याला हे वचन देतो, आपले आशीर्वाद ही आमची ताकद आहे. हे आशीर्वाद या सरकारच्या पाठी असेच उभे असू द्या, ठामपणे मिळू द्या. हे सरकार प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावली आपला विचार करून आपल्या समाधानासाठी काम केल्याशिवाय राहणार नाही. एवढाच एक विश्वास देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.